त्या मॅड आजीला आणि त्या गावछापला एक जबरदस्त पनिशमेंट मिळायला पाहिजे. त्या गावछापचा ना असं सगळ्यांसमोर असा वाईट पचका व्हायला पाहिजे की तिची तिची इज्जत गेली पाहिजे. आणि ती म्हातारी आजी ती तर मरायला पाहिजे. ही गावछाप एवढी खुश का दिसते? राणी आजी तर बोलली होती की या कमळीला ती आज पण अभ्यास करू देणार नाहीये. मग तरी खुश का दिसतीये? अनिका, इडियट, तू काल रात्री लाईट बंद केला होता की नाही? मला गरजच नाही पडली. स्वतः निंगी आणि कमळीनेच बंद केलं, तीही 10 वाजायच्या आत. व्हॉट डू यू मीन? म्हणजे अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीने जो प्लॅन दिला होता तो फसला. या दोघींना अभ्यास करता यावा म्हणून तुझ्या ऋषीने नाईट लॅम्प गिफ्ट केलाय त्यांना. त्यामुळे हॉस्टेलचे लाईट जरी ऑफ झाले असते तरी त्यांना काहीच फरक नसता पडला. की त्यांनी काल रात्री नाईट लॅम्पच्या लाईटमध्ये अभ्यास केलाय. युजलेस. अटेन्शन स्टुडंट्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड कमळी. ॲज यू ऑल नो, आपल्या कॉलेजमध्ये एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला होता अँड दॅट इव्हेंट वॉज अ ह्यूज सक्सेस. आणि या इव्हेंटचं सगळं क्रेडिट जातं आपल्या GSला, कमळीला. अनफॉर्च्युनेटली तिचा एक ॲक्सिडेंट झाला, पण रिकवर झाल्यानंतर लगेच तिने कॉलेज पुन्हा जॉईन केलंय आणि आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एक चांगलं एक्झाम्पल सेट केलंय. कमळी, खूप अभिमान वाटतो मला तुझा. आय मीन आम्हाला सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मी मुद्दामच इथे आलेलो आहे. काय की एका दिवसामध्ये ब्लड कॅम्पचं नियोजन करून, ब्लड कॅम्प अरेंज करून कमळीनं स्वतःतली हिंमत आणि नियोजनाची ताकद दाखवून दिलेली आहे. म्हणजे या ब्लड कॅम्पमुळे आपल्या कॉलेजचा नावलौकिक तर वाढलाच आहे, पण हॉस्पिटलला देखील मदत झाली आहे. आणि म्हणूनच मी आपल्या GSचं, आपल्या कमळीचं अभिनंदन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी इथे आलेलो आहे. निलांबरी, GS. थँक्यू सर. सर, हे काय आहे? आपण का तिला एवढं अप्रिशिएट करतोय? का तिच्यासाठी क्लॅप्स वाजवतोय? का तिने ब्लड कॅम्प अरेंज केला म्हणून? अरे, ब्लड कॅम्प तर एकदम साधी गोष्ट आहे, कोणीही करू शकतं. आणि ती तर GS आहे, तिला तर करायलाच पाहिजे. आणि मेन थिंग, ती GS असून तिने तर ब्लड डोनेट केलं पण नाहीये. कुठं ब्लड घेतलंय माझ्या डॅडचं. एनिवे सर, आपण का तिचं एवढं कौतुक करावं? का? काय स्पेशल आहे तिच्यात? काय तिने एवढं मोठा तीर मारलाय? आणि का अगं, एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला काहीच हरकत नसते. शिवाय अन्नपूर्णा मॅडमनी स्वतः मला फोन करून सांगितलंय की कमळीचं कौतुक झालंच पाहिजे म्हणून. आजी तर काय, ती काही बोलेल, लाख बोलेल, पण तुम्हाला तरी हे पटतंय का? एक गोष्ट सांगा मला, इतकी पार्शालिटी का? ती का इतकी स्पेशल आहे? म्हणजे एका स्टुडंटला खूप छान ट्रीट करायचं तर दुसऱ्याला एकदम घाण ट्रीट करायचं, असं का? इथे काय एवढी पार्शालिटी होतीये? ब्लड कॅम्प सारख्या साध्या गोष्टीसाठी आपण इतकं अप्रिशिएट करतो तिला. सिरियसली? हे बघ, तू माझं ऐकून न घेताच माझ्याशी वाद घालतेस. हे बघ, अन्नपूर्णा मॅडमनी सांगितलंय कमळीनं जे केलंय ते कौतुकास्पद आहे. आणि जर कुठल्या स्टुडंटला आक्षेप असेल तर त्यानं कॉलेजच्या भल्यासाठी कमळीपेक्षाही मोठं असं काहीतरी करून दाखव. त्या स्वतः अशा स्टुडंटचं कौतुक करण्यासाठी इथे येतील. अनिका, का ग? बोल ना आता, का गप्प? तुझी ही रिॲक्शन ना अन्नपूर्णा आजींना नीट माहिती. आफ्टर ऑल तुझीच आजी आहे. शी नोज यू इनसाइड आउट. तुझा स्वभाव दुसऱ्याचं कौतुक करायचं नाही,
आणि आपलं कोणीतरी कौतुक करावं असं वागायचंही नाही. त्यामुळे आयदर दुसऱ्याचं कौतुक करायला शिक किंवा स्वतः आयुष्यात काहीतरी बरं वाग. आणि कॉलेजमध्ये प्रोफेसरशी बोलताना मॅनर्स पाळायचे. आय नो, आजीने मुद्दाम मला या कमीसमोर छोटं दाखवायला असा मेसेज पाठवलाय. आणि हा रेश पण कमीच्याच नावाचा जप करतोय. आता तर मी मागे हटले ना तर रेश समोर मी लुजर ठरणार. नो 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 नो, माझं नाव अनिका महाजन आहे आणि मी कुठलंही चॅलेंज ऍक्सेप्ट करू शकते आणि ते कम्प्लीट पण करू शकते. नो वन कॅन स्टॉप मी नाउ. ओके, आय एक्सेप्ट द चॅलेंज. मी या कमळीपेक्षा खूप काहीतरी बेटर करून दाखवू. इनफॅक्ट बेस्ट करून दाखवू. I'll arrange it. राजन, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये. राजन, मी तुझ्याशी बोलतेय. राजन, मला इग्नोर करू नकोस हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे बघ राजन, आई आणि अनिकाने जे काही केलं ह्याच्याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती. राजन, मी तुझ्याशी बोलतेय. तुला ऐकायचं ना? हो. मग ऐक. तुझा अकाउंट याकरता फ्रीज आहे कारण की तू 1 नंबरची खोटारडी आहेस. दुसरी गोष्ट, त्यांच्या प्लॅनमध्ये तू सामील होतीस हे मला पक्क माहिती आहे. आणि जर नसशील तर तुझा अकाउंट फ्री झाल्यानंतर तू त्यांना नक्की मदत करशील याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुझा अकाउंट फ्रीज आहे. कळलं? राजन, 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 तू जसा समजतोय तसं काहीही नाहीये. नाही, प्रॉमिस, मी तर दोघींना अजिबात मदत करणार नाही. रागिणी, राजन, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? तू काहीही म्हणालीस तरी आईचा निर्णय बदलणार नाही. मी कसं समजू या माणसाला? अनिका, काय गरज होती ते चॅलेंज एक्सेप्ट करायची? नाहीतर काय, उगाच रागाच्या भरात नको ते डिसिजन्स घेतलेस. आणि आता आपलं काहीतरी चुकलं म्हणजे आपणच परत तोंडावर पाडायचो. Shut up. जास्त हुशार झालेत तुम्ही. मला शिकवताय? उगाच अक्कल लावता. एनिवे, काहीतरी खायला ऑर्डर करूया? येस. ए वेटर, इकडे ये. बोला. अरे वा, आज बघा ना कसा बोलवल्या बोलवल्या पळत आलाय.